तुम्ही झोपायला गेला असाल तर थांबा, अजून शर्यत संपलेली नाहीये, जागण्याची वेळ बाकी आहे. जागते रहो दोस्त, जागते रहो, ऑनलाइन तो रहो, ऑनलाइन रहो, क्योंकि ये ऑनलाइन का ही गेम है. अभी तक 12,000 लोगों ने हमारे टूर्नामेंट का लुत्फ उठाया है. आज के रात में 12,400 लोकांनी आजच्या रात्रीला युट्यूबच्या माध्यमातून आपली ही स्पर्धा पाहिली. हार्दिक हार्दिक आभार. चला जाऊया मैदानाकडे. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा जोरदार धुमश्चक्रीला सुरुवात. पहिला चेंडू चौकारासाठी सायू आडुरेकर यांच्या बॅटमधून येतोय ड्राईव्ह चौकार. आयुष बडोली IPL मध्ये गेम करतो आणि या ठिकाणी मात्र आयुष आंबेडकर लोकल प्लेयर आहे, रोज या मैदानावरती प्रॅक्टिस करतो. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळायला लागला असता, परंतु तोही गरज लागली नाहीये. 4 धावांसाठी ऑल खरवी 4 धावांनी धावसंख्या वाढते. खातं खोलतोय इम्पॅक्ट श्री गणेशा करतोय. आयुष पुढचा चेंडू टाकेल लेग स्टिकच्या बाहेर, वाईड बॉल. चला प्रेशर कोण रिलीज करणार, प्रेशर कोण हँडल करणार, सिच्युएशनली कोण खेळणार त्याच्यावर डिपेंड आहे. मोरेश्वर स्मृती जाणार की सुधीर भाई प्रतिष्ठान जाणार. ज्यांच्या नावाने हे 2 संघ आहेत त्या 2 महनीय व्यक्तींना मानाचा मुजरा आहे. त्यांच्या दोन्ही पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन आहे. या श्रीकृष्ण नगरचं नाव रोशन करण्यासाठी सुधीर भाई हरजकर आणि मोरेश्वर दादा हरजकर यांचं योगदान अमूल्य आहे, अतुल्य आहे. याच 2 नावाने हे जे 2 संघ खेळत आहेत. आता मात्र पुनश्च येतोय टॅब चौकार सुधीर भाई प्रतिष्ठानच्या सायू यांचा. बाद होता, बॉक्स आउट झाला असता, परंतु विकेट किपरने गलती केली. चिनू यांच्याकडून गलती आणि चुकीला माफी नाही. मित्रा निश्चितच मोळे परफॉर्मन्स चिनू यांच्याकडून. विकेट होती सायूची. काय मोठा धक्का मिळाला असता सायूला. 1 रनआउट आणि 1 झेल आउट मॅच चेंज करतात. 1 बॉक्स आउट अंडरआर्म क्रिकेटची मॅच चेंज करतात. वेल फील्ड त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, डीप स्क्वेअर, डीप कव्हर बॉर्डर लाईनला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अंपायर डिसिजन पेंडिंग. लाईनमन तुम्ही फक्त सांगा, लाईनमन सांगा. स्कोर सांग, स्कोर सांग. 10 केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 10 असं धावसंख्या. सायू खेळण्यासाठी तयार. 1 जीवदान 1 लाईफ मिळाली आहे सायू याला. पाहायला मिळते सायू आडुरेकर शॉट. हा ट्रेडमार्क शॉट आहे सायू आडुरेकर यांचा. प्रेशर मध्ये खेळतो तो खेळाडू. महान खेळाडू तेच असतात जे प्रेशर मध्ये, अंडर प्रेशर सिच्युएशनला खेळतात. आता ही मॅच आहे ती हाय व्होल्टेज प्रेशरची मॅच आहे. करो या मरो. आता मात्र यापूर्वी आपण किती सोन्याच्या अंगठ्या जिंकल्या किंवा यापूर्वी किती मॅन ऑफ द सिरीज जिंकले त्याला काही अर्थ नाहीये. कारण आता तुम्ही काय करताय त्याच्यावर अवलंबून आहे आपली टीम क्वालिफाय होईल की नाही. आणि हे जाणून आहे सायू आडुरेकर. देवगड तळे बाजार येथील स्पर्धेमध्ये सोन्याची अंगठी जिंकणारा हा सोन्यासारखा खेळाडू, चमकदार हिरा अंडरआर्म क्रिकेट मधला. या ठिकाणी मात्र झेल बॉक्स आउट झाला असता. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. आयुष यांचं चांगलं षटक म्हणता येईल, परंतु 3 खणखणीत ड्राईव्ह सुद्धा पाहायला मिळाले. एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवलाय त्याने आयुषने. नक्की आयुषचं कौतुक व्हायला पाहिजे. 3 चौकार तर मारणार आहे, कारण समोरचा फलंदाज त्याच तोडीचा आहे, त्याच ताकदीचा आहे, त्याच क्वालिटीचा आहे. यावेळेला मात्र आता मात्र मजा येणार आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. चिनू राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल. त्याच्या समोर आहे फलंदाज खब्बू उदू. लेफ्ट आउट केला ऑफ पिचच्या बाहेर, त्यामुळे वाईड बॉलचा इशारा येतोय. 15 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, पण काय त्याला पंच केलाय. हॅलो
4 धावांसाठी 19 अशी धावसंख्या. आता मात्र आतमध्ये आलेला चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, तो मात्र झाला नाही. चिन्नू यांचा पुढचा चेंडू व्हेरिएशन, चिन्नू यांच्याकडून व्हेरिएशन पाहायला मिळते. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांची स्ट्राईक चेंज करणे सुद्धा गरज आहे. स्ट्राईक रोटेट करणे क्रिकेटचा बेसिक रूल आहे. तुम्हाला जर परफेक्शन येत नसेल बॅटिंग मध्ये तर इट इज वेल की तुम्ही जा नॉन स्ट्राईक एंडला, त्यासाठी पार्टनरला चान्स द्या. तर तो पार्टनरला चान्स दिलाय. चला तुळसुंदेचे हे खेळाडू, दोन्ही खेळाडू मैदानामध्ये रोज प्रॅक्टिस एकमेकांविरोधात करत असते. एक आहे चिन्नू आडुरेकर, ज्याला तयार करण्यामध्ये सायू आडुरेकर यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. चेला विरुद्ध गुरु असंही म्हणू शकतो, चेला विरुद्ध गुरु असंही म्हणू शकतो. पण काय शॉट खेळला होता, तितका चांगला शॉटला प्रत्युत्तर केलंय. सॉलिड फिल्डिंग, प्रोटेक्शन किती मजबूत आहे, उत्कृष्ट भिंतीसारखा उभा राहिला. यावेळेला मात्र फटका चुकलाय. चिन्नूला माहितीये, प्रॉपरली माहितीये सायू कोणत्या पद्धतीचे शॉट खेळेल, त्यामुळे बॉलचा टप्पा काय परफेक्ट ठेवलाय त्याने. बघा धाव काय मिळत नाहीये. संघाची धाव संख्या आहे बिनबाद. पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटचा चान्स. 1 धाव मात्र कंप्लीट करता यायला पाहिजे होती, ती आली आहे. 22 अशी धाव संख्या झाली. षटक संपतंय. व्हॉट ओव्हर बाय चिन्नू. सॉलिड गोलंदाजीचं प्रदर्शन चिन्नू यांच्याकडून पाहायला मिळालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 22, बिनबाद 22. आपण पाहिलं 57 धावा मगाशी बनवल्या होत्या, त्यानंतर 37 धावांवरती रोखलं होतं ते समोरच्या संघाला, परंतु ते चेस डाऊन झाले नाही सुधीरभाई प्रतिष्ठानला. यावेळेला मात्र नवीन गोलंदाज प्रसाद, आणि आता मात्र हलकेस त्याला उंची दिली, बसवलं. दुसऱ्यांदा सायू अशा पद्धतीने बाद झाला. विक्रमने हा प्रयत्न मगाशी एकदा सुरू केला होता आणि त्यातूनच शिकून प्रसादने हा बॉल लेग ब्रेक केला, थोडासा उंची दिली. हे काहीतरी वेगळं यश आहे, वेगळं स्किल आहे. चेंडूला कशा पद्धतीने उंची या मैदानावरती स्किड होतो. कदाचित दमटपणा वाढत गेल्यानंतर या चेंडूला स्किड व्हायला पाहिजे होता जास्त, पण तसं होत नाहीये. ती बॉलरची स्किल आहे. व्हेरी गुड होमवर्क, याला होमवर्क म्हणतात. कोण म्हणतो फक्त परीक्षेसाठी अभ्यास करावा लागतो? मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत अभ्यास फार महत्वाचा असतो, ते मग राजकारण असू देत किंवा क्रिकेट. होमवर्क मस्त आहे. हे होमवर्क सुरेख केलेलं आहे. पहिला झटका मिळतोय. धावा झाल्यात 22. पुढचा चेंडू मात्र वाईड बॉल, 2 धावांसाठी जातोय. 24 अशी धाव संख्या. नवीन फलंदाज आलाय प्रभंजन. पुढचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते. मगाचा चेंडू लेग ब्रेक होता, यावेळेचा चेंडू ऑफ ब्रेक केलाय. सुरेख गोलंदाजी प्रसाद यांच्याकडून. तिसऱ्या षटकामध्ये गेम चेंज होणार का? सुधीरभाई प्रतिष्ठान थोडासा डीप जाताना दिसतोय, ते आणखीन खोलवर नेण्याची गरज आहे. एक वंडी येतोय, एका वंडीने धावसंख्या वाढली जाते. 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सायू सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेला त्रिफळाची होतोय का, यष्टीची होतोय का? बघा, फलंदाज बाद, त्रिफळाची ट्रेड ऑन झालाय. फलंदाज बाद, दुसरा धक्का मिळतोय. सॉलिड गेम बाद मोरेश्वर स्मृती, खरोखरच सॉलिड गेम. मोरेश्वर स्मृती जर सामना जिंकला तर मोरेश्वर स्मृती टॉप ऑफ द टेबल जाईल. कोण श्रेयस पाटेकर कुठला आहे? श्रेयस पाटेकर, मॅन फ्रॉम विठ्ठल रखमाई पूर्णगड, BRCC पूर्णगड. विठ्ठल रखमाई पूर्णगडचा हा खेळाडू श्रेयस पाटेकर राईट ओव्हर द विकेट मारा करेल प्रसाद श्रेयस साठी. वाव, व्हॉट अ डिलिव्हरी, फ्लिपर डिलिव्हरी आपण पाहिलाय अनिल कुंबळेचा. स्पिन होणारा परंतु तो यष्ट्यांच्या मध्ये जाणारा, त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रसादचा. फक्त हा चेंडू जास्त टर्न झाला आणि हा चेंडू गेला मिडल कडून ऑफ कडे. बॅटच्या पट्ट्यात यायचा काहीच प्रश्न नाही. टायमिंग प्रॉपर नाहीये, टेक्निक करेक्ट नाहीये.
प्लेअर घाबरलाय, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये एवढे मात्र दिसते. षटक मात्र कम्प्लीट होताना दिसते. इतर षटक कम्प्लीट, 4 धावा दिल्या, 2 विकेट मिळवण्यात यशस्वी झालाय. हे टर्निंग गेम चेंजर होऊ शकतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कदाचित कोणत्या खेळाडूला मिळेल माहिती नाही, परंतु मॅन ऑफ द मुवमेंट आहे प्रसाद. मोरेश्वर स्मृती तुमचे समर्थक या ठिकाणी कमी आहेत का? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसादच्या या यशस्वी गोलंदाजीसाठी. 4 फक्त धावा दिल्या, 2 विकेट मिळवलेत. सामना पलटवण्यामध्ये काही क्षणांचं फक्त वेट करावा लागतो. ती 1 विकेट काय करून गेली बघा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 26. काय फेस होण्याची वेळ आली आहे सुधीरभाई प्रतिष्ठानची का? परंतु त्यांच्याकडे आहे एक मोहरा, त्याचं नाव आहे उदीक्ष, सुदीक्ष किंवा उदू. आता उदू काय कामगिरी करतोय? सुधीरभाई प्रतिष्ठानला क्वालिफाय करेल का? मोरेश्वर स्मृतीचा विराज हरजकर, मॅन फ्रॉम धिस लँड, पूर्णगड श्रीकृष्ण नगर चा हा हिरा, मोरेश्वर स्मृतीचा कर्णधार विराज हरजकर गोलंदाजी करण्यासाठी तयार. मगापासून चांगली गोलंदाजी करतोय. 3 षटकांमध्ये 26 धावा झाल्यात. विराज हरजकरचा हा चेंडू 1 धाव मिळते वनडीच्या स्वरूपामध्ये. लेफ्ट आउट केला, चेंडू डायरेक्ट पॅडवरती आदळला. धाव फक्त 1 मिळते. 27. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 5 चेंडूंचा खेळ बाकी. सिली पॉइंटचे जे 2 खेळाडू आहेत ते स्थितप्रज्ञ एखाद्या भिंतीसारखे आहेत. नो बॉल, पंचांचा इशारा. नक्कीच फायदा उठवायला पाहिजे होता उदू याने, परंतु 2 धावा मिळाल्या. निश्चित चौकार मिळाला असता, कुठेही मारू शकला असता हा शॉट. धाव संख्या होते 29, 45 पर्यंत पोहोचवला. 40 पार केली तर मात्र मोरेश्वर स्मृतीला अवघड होईल, कारण थोडीशी लॅक ऑफ बॅटिंग स्किल आहे त्यांच्याकडे. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, सजलाय, फटका उठलाय चौकारासाठी. गुड मॉर्निंग केलं विराज हरजकरला उदूने 4 धावांनी. धाव संख्या आहे 33. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये, जोरदार अपील होतोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू जातोय, या ठिकाणी जातो स्लिप कॉर्डर मध्ये. चेंडू टर्न झालाय की काय? त्याला बॅटची कड लागली आहे का? आउट रेंज लागली आहे का? की नॉट आउट आहे? सगळं डिसिजन तृतीय पंचांपर्यंत पोहोचले. 2 अंपायर डिस्कशन चालू आहे. वाटल्यास तुम्ही चतुर्थ पंचाची मदत घेऊ शकता. अपील केला जातोय बॉक्स आउटचा. हा जर विकेट गेला तर सुधीरभाई प्रतिष्ठान आणखी गर्ते में जाएगी, नौका डूब जाएगी. नैया पार लगाने के लिए उदू का रहना बहुत जरूरी है. फलंदाज बाद, फलंदाज काय कमी पडत आहेत मोरेश्वर स्मृती यांच्याकडून, कारण हा हाय व्होल्टेज सामना आहे. करो या मरो की ही लढाई आहे. जिंकणार तो पुढे जाणार, पुढे अशा पद्धतीने नाही जाणार तर आरूढ अश्वावरती आरूढ होऊन जाणार. प्रथम क्रमांकाच्या घोड्यावरती आरूढ होण्याची संधी आहे. तुम्हाला माहिती आहे का? पहिला नंबर टॉप ऑफ द टेबल जो करणार आहे त्याचा हा फायदा आहे की उद्या टॉपर जे 2 खेळाडू 2 संघ आहेत त्यांच्यामध्ये क्वालिफाय होईल. पहिला क्वालिफायर, त्यानंतर 2 संघ जे 2 नंबरला राहतील त्यांच्यामध्ये इलिमिनेटर होईल. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर. धाव काही मिळत नाही. संघाची धाव संख्या आहे अजूनही 33. मोरेश्वर स्मृती सुधीरभाई प्रतिष्ठानवरती हावी होत असताना विराज हरजकर यांच्याकडून टर्न आउट झालाय या सामन्यामध्ये. 2 षटकामध्ये मला वाटतं 26 की 24 धावा होत्या. पुढच्या 2 षटकामध्ये 33च होत आहेत आतापर्यंत. 1 डाव खेळाचा असा मांडला, क्षण मोठ्या शितापीचा असा रंगला. 1 डाव खेळाचा असा मांडला की क्षण मोठ्या शितापीचा असा रंगला. तो क्षण शितापीचा होता जो क्षण साई आडुरेकरला बाद करण्यात यशस्वी ठरला. 1 धाव मात्र मिळते संतोष शे यांच्यासाठी. षटक संपले जाते. 4 षटकांचा समाप्ती होते. भाग्य होते साथीला खेळाच्या अंताला. डाव तसाच मांडला आणि
चौकारांच्या सीमारेषेला विकेट मात्र मिळाला. त्यावेळेला मिळाला विकेट तो सायूचा. 34 अशी धावसंख्या उभी केली आहे. 35 धावांचं छोटस आव्हान ठेवलंय. मोरेश्वर स्मृती विनिंग मोमेंट येणार का? 35 टू विन, 34 टू टाय. 34 धावा फक्त बनवल्या 4 षटकामध्ये. सुधीरभाई प्रतिष्ठानने व्हॉट अ परफॉर्मन्स. कम्प्लीट पॅकेज आहे मोरेश्वर स्मृती. कदाचित त्यांच्याकडे नावं मोठी नसतील, नाव मोठं असलं तरी काही हरकत नाही. नाव मोठं लक्षण खोटं असंही म्हटलं जातं. त्यामुळे नाव मोठं असून काय फायदा नाही. तुम्हाला जिंकण्यासाठी तो संघर्ष करावाच लागेल. मैदानावरती तो खेळ दाखवावाच लागेल. यासाठी मग किती वाजलेत त्याला महत्व नाहीये. 2:55 आपण आपला आवाज एवढ्या जोश मध्ये ठेवू शकतो, तर तुम्ही तुमचा खेळ सुद्धा त्याच जोश मध्ये ठेवू शकता. ज्या तल्लीनतेने आज क्रीडा रसिक आपल्याला सपोर्ट देत आहेत, ज्या तल्लीनतेने प्रत्येक जण आपापलं काम करत आहे, ज्या तल्लीनतेने, ज्या नेत्रदीपकपणे, ज्या चिकापणे, ज्या जिद्दीने कॅमेरा वर्क या ठिकाणी होत, आणि तितकंच चांगलं टेक्निशियन आपल्या बाजूला स्टॅटिस्टिशियन बसलेले आहेत, तेही काम करत आहेत. पंचगिरी सुंदर होत आहे. हे सगळं 3 वाजता रात्री होत असेल तर तुम्ही खेळाडू म्हणून किती मोठे असाल तरी तुमचा खेळ तुमचा खेळ तसाच बाहेरला पाहिजे. बॅटरी लो झाली. हॅलो हॅलो. ओके, चालेल 15 मिनिटं चालेल. क्रिकेट हे मैदानावर जितकं आहे ते रक्तात सुद्धा आहे. या ठिकाणी मागचे 2 दिवस मी पाहतोय, ज्यांच्या क्रिकेट रक्तात आहे ते रसिक, क्रीडा रसिक शेवटच्या क्षणापर्यंत आहेत. त्यापैकीच एक क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, आणि ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये क्रिकेट गाजवलं, क्रिकेट जगवलं, क्रिकेट संघ गाजवले, क्रिकेट संघ जगवले, क्रिकेट संघानं आपलं घर अगदी मोकळं करून दिले. सन्माननीय रामभाजी यांचे सुपुत्र रवींद्र लाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम गावडे आंबेरे, आमचे मित्र मागचे 2 दिवस या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. सुविचार वरवटकर सुद्धा उपस्थित आहेत आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी. काल ते उपस्थित होते. या अशी क्रिकेटमध्ये, रक्तामध्ये क्रिकेट असलेले आज उमेश दादा आंबेडकर आज आपल्याला काल खेळत असताना सुद्धा आज पुनश्च एकदा प्रज्योत अडिरेकर या ठिकाणी सर म्हणून काम पाहत आहेत. पंचगिरी हे रक्तात भिनलेली क्रिकेटर आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत, शुभेच्छा, हार्दिक आभार. चला सामन्याकडे परतूया. 24 चेंडू 35 धावा, सोपं आव्हान नाहीये. समोर आहे जिद्दीचा, संघर्षाचा, प्रेरणेचा असं सुधीरभाई प्रतिष्ठान. प्रेरणा घ्या, त्यांचं नाव आहे सुधीर हरजकर. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने कलावंत म्हणून जो या वाढीसाठी झटला, लढला आणि प्राणांची आहुती दिली, अशा सुधीरभाईच्या नावाने आपण खेळत आहात. त्यामुळे जिद्द सोडू नका. सुधीरभाई प्रतिष्ठान समोर मोरेश्वर हरजकर, आणखीन एक कलाकार, आणखीन एक. ओ झेल होता का वाईड बॉल देतात का? वाईड बॉल, इट इज अ वाईड बॉल, इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा येते पंचांचा. 1 धाव मिळते. वाईड बॉल, that is definitely wide ball and last call by umpire. Final decision. प्रसाद खेळण्यासाठी तयार. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, परंतु एक धाव नव्हती. सेल संपले मित्रा, बॅटरी डाऊन. असू दे, राहू द्यायचं. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. 33ची धावांची गरज आहे. उदी गोलंदाजी करण्यासाठी तयार. प्रसादसाठी यावेळेला ब्लॉक होल चौकार नाही. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सायू यांच्याकडून. या 35 धावा 350 होणार का? इतक्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी उदी यांच्याकडून पाहायला मिळते. सुधीरभाई वर्सेस मोरेश्वर स्मृती. काय सामना रंगलाय,
काय सामना सजलाय. इट इज अ गेम ऑफ ऑपरेशन. मोमेंटम, दबाव, हार्टबीट. ज्यांना प्रॉब्लेम आहे हार्ट अटॅकचा झोपा, बिंदास्तपणे झोपा, सकाळी आरामात उठा. हा सामना पाहू नका. हृदयाची धडधड वाढेल कदाचित. जे ऑनलाईन आहे प्लीज झोपा. बरेच जण ऑनलाईन पाहत असतील कारण हा सामनाच तसा आहे. यावेळेला मात्र फटका सजलाय परंतु एका धावेसाठी, फक्त एका धावेवरती समाधान. षटक संपते. धावसंख्या होते 3. बिन बाद 3. 18 चेंडूंचा खेळ बाकी. 32 धावांची आवश्यकता. येस डीजे. स्मृतीचे फलंदाजांना ते काम करावं लागेल. फलंदाजामध्ये मोठं नाव नाहीये परंतु तरी लेफ्ट हँडेड बॅटर. भाग्यवानला भाग्य बदलून टाकावं लागेल. भाग्यवान खरोखर भाग्यवान होतोय का? आता नवीन गोलंदाज येतोय सायू. राईट आर्म राऊंड विकेट. 18 चेंडू 32 धावा. हृदयाची धडधड वाढणारा हा सामना. 18 चेंडू 32 धावा. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल. 2 धावा अंतर दिलेत. 18 चेंडू नो बॉल 2 धावा. 18 चेंडू 30 धावा. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आता सामना लगेच बदलला बघा 2 धावांनी. यावेळेला मात्र ब्लॉक होल. व्हॉट अ डिलिव्हरी. एकच धाव मिळते. 17 चेंडू 29 धावा. विकेट किपर मिस करतोय, बॅटर मिस करतोय. एक धाव मात्र मिळते. ऑलमोस्ट ती सगळी स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये ते होणार आहे. किपरला चान्सेस नाहीये कारण मागे वळण्यासाठी त्याच्याकडे जागा नाहीये. पुढे येण्यासाठी बॅट्समन आहे. बॅटरच्या बॅटच्या फ्लो मध्ये त्याचे डोळे दिपत असतील, नक्कीच दिपत असतील. त्यामुळे तो बॉल अडवणे खूप कठीण होणार आहे. एरर ऑफ मार्जिन त्याला म्हणतात. म्हणजे चुकीला माफी नाही असं म्हणू शकतो परंतु ती चुकी होणारच. तो किती जरी तिथे बेस्ट ऑफ द बेस्ट कीपर असेल तरी सुद्धा चुकी होईल कारण ती संधीच नाहीये. मागे आहे भिंत. जान जोखिम में डाल के कीपिंग करना पड़ेगा. जान जोखिम में डाल के वहां पे फील्डर खड़े 2 सिली पॉइंट पे. सायू खेळ गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 17 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 29 धावा. वाईड बॉल सायू यांच्याकडून. वेल केप्ट बाय कीपर. नाव सांगशील त्या कीपरचं? श्रेयस पट्टेकर यांच्याकडून कीपिंग होते सुरेख. आता मात्र ब्लॉक होल मध्ये ब्लॉक करण्यात यशस्वी होतोय. 16 चेंडू 28 धावांची आवश्यकता. या 4 चेंडू मध्ये काय होईल? 16 चेंडू 28 धावांची आवश्यकता. बघा ज्या 2 भिंती उभ्या आहेत तिथे किती मोठा परिणाम करतात. संतोष पात्रे आणि त्याच्या जोडीला ऋग्वेद. यावेळेला मात्र रनआउट होईल का? थोडीशी फंबलिंग होते क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव मात्र मिळते. 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात त्या 8. 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हा सामना हाय व्होल्टेज आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. परंतु एक मात्र प्लस पॉइंट आहे मोरेश्वर स्मृतीकडे. विकेटचं पतन अजून झालेलं नाहीये. भाग्यवान आहे त्याच पद्धतीने प्रसाद आहे. प्रसादला काम करावं लागेल. विजयाचा प्रसाद खिलवावा लागेल आपल्या संघाला. तो विजयाचा प्रसाद चाखण्यासाठी तयार आहेत का सर्व? यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धाव काही मिळत नाहीये. एक चेंडू कमी होतोय. 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र भरकटलाय. रनआउटचा चान्स आणि यावेळेला मात्र रनआउट. गोलंदाज बाद. बॅटच बाहेर टेकली होती. या बाजूने सुद्धा दिसली आहे.
वाईड बॉल वरती रनआउट झालाय, एकच धाव मिळते. वाईड बॉल निश्चितच लेस्टिकच्या बाहेर, एकच धाव मिळते. धाव संख्या होते 9, संघाची धाव संख्या होते 9. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू मध्ये धावा हव्या आहेत त्या 26. 14 बॉल 26 धावा. प्रसाद भात दिला ना. प्रसाद आपण आला रे इथं. भाग्या स्ट्राईक केलेला आहे. चिमणी चला नवीन फलंदाज आलाय चिनू. मोरेश्वर स्मृति अपने हौसलों को ये मत बताओ कि प्रॉब्लम कितना बड़ा है, प्रॉब्लम को बताओ कि हौसला कितना बड़ा है. कारण हे 2-2 धावा प्रसादासारखे आपल्याला मिळणारच आहेत. मोरेश्वर स्मृति, जब मुझे यकीन है खुदा मेरे साथ है तो इससे कोई फर्क नहीं पड़ता कि सामने कौन है. सुधीर भाई प्रतिष्ठान आपके हाथ में. अभी भी 14 गेंदे हैं. 14 प्रॉपर डिलीवरी डालो. 24 रन आते हैं कि नहीं आते हैं ये बाद में देखा जाएगा. आपको ये करना पड़ेगा, 14 गेंदे डालनी पड़ेगी, प्रॉपर अधिकृत गेंदे डालनी पड़ेगी. यावेळेला मात्र फटका सजवला एका धावेसाठी. एका धावेने धाव संख्या वाढते 13 अशी धाव संख्या. साळू यांच्याकडून थोडीशी हाराखिरी झाली आहे. जास्त धावा दिल्यात का या यावेळेला मात्र वंडी झालाय. जर थोडासा इधर उधर होता, इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, असा तो गेंद असा बॉल तर म्हणत गेला नाही ना. एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ती 13 अशी धावसंख्या झाली आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22, 12ला 22 आणि 12 बॉल टाकणार कोण आहेत तर लेजेंड खेळाडू 12 बॉल टाकतील. एक आहेत हरेश, दुसरे आहेत कमलेश आणि समोर आहेत आजच्या काळातील हिरो चिनू आडुरेकर. मगाच्या 2 सामन्यामध्ये त्याने टर्नआउट केले होते. आता काय करतोय मोरेश्वर स्मृती जिंकली तर निश्चित टेबल टॉप करेल. परंतु जर सुधीरभाई प्रतिष्ठान जिंकली तर काय होईल हा येणारा काळ ठरवेल. ते टेबल टॉप करतील का डिपेंड ऑन रन रेट. यावेळेला मात्र 2 धावा बहाल केल्यात. 12 चेंडू 20 धावा. आता मात्र सामना संपतोय की काय. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. मला तर वाटतंय देव करून 19च येऊ देत, बॉल आउट येऊ देत. 12 चेंडूनी 20 धावांची गरज. उलटा चेंडू फायदा उठवलाय. बघूया एक धावा येतोय की चौकार येतोय. अंपायरचा डिसिजन येतोय. 4 धावा. चौकार येतोय. टाळ्या मात्र वाजल्या पाहिजेत या चौकारासाठी. टर्निंग पॉइंट मी म्हटलं होतं गेम टर्नर आहे आज चिनू आडुरेकर. त्याने मला पासून अनेक 2 सामने त्याने गेम टर्न केले. गेम टर्नर, गेम चेंजर. पण एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. काय सजवला होता शॉटला, सुरेख शॉटला सजवला होता. शृंगारिक रस असलेली ही फलंदाजी आहे. शृंगारिक रस चिनूच्या बॅट मधून. 20 ही धाव संख्या. 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा. सामना आता मोरेश्वर प्रतिष्ठान मोरेश्वर स्मृतीकडे जातोय. दहा चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 15 धावा. यावेळेला मात्र भाग्या खेळण्यासाठी तयार आहे. कमलेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. 10 चेंडू 15 धावा. या चेंडूवरती भरपूर काही अवलंबून आहे. यावेळेला मात्र सजवला आहे फलंदाज बाद. बघूया कोण फलंदाज बाद झालाय. क्रॉस आउट केलंय का, क्रॉस झालाय का बघूया. डिसिजन पेंडिंग आहे. नाही झालेत क्रॉस. नाही चिनू आउट केस नाही झालेत क्रॉस.
भाग्य बदललंय मोरेश्वर स्मृतीचं. यावेळेला फटका चांगला आहे परंतु एका धावेसाठी जातोय. 7 चेंडू 11 धावा, 7 चेंडू 11 धावा. अजून एक डॉट डिलिव्हरी सामन्यामध्ये कलाटणी मिळेल. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. चला राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार आहे कमलेश. त्याला सामना करेल भाग्यवान. भाग्यवान खरोखरच भाग्यवान झालाय. यावेळेला मात्र बाद. ड्रामा 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 ड्रामा. असं म्हणतात बाय मिस्टर सहवाग. क्रिकेट इज अ गेम ऑफ द अनसर्टनिटी म्हणतात. 12 चेंडू मध्ये 20 धावा होत्या. खरं वाटलं होतं मोरेश्वर स्मृती याच षटकामध्ये सामना फिरवेल, संपवेल, फिनिशिंग लाईन पर्यंत येईल. परंतु काय झालं बघा. लाईनमन प्लीज आपलं काम करा. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. भाग्य और दूसरों को दोष क्यों देते हो? भाग्य और दूसरों को दोष क्यों देते हो? जब सपने आपके हैं तो कोशिश भी आपकी रहनी चाहिए. स्वप्न तुमचं आहे तर प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मैदानावरती उपस्थित आहे फलंदाज हर्षद भाटकर. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. तुमच्या समोर गोलंदाज आहे हरेश आडिवरेकर. शेवटच्या 6 चेंडूंचा हात होणार. पहिला चेंडू लेग ब्रेक आणि वाईड बॉल. 6 चेंडू 10 धावा. मोरेश्वर स्मृतीकडे अजूनही सामना आहे. 6 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल. 100% वाईड बॉल. 6 चेंडू 9 धावा. नाही रे नाही. होय. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 प्रॉपर आणि ऑफ ब्रेक बॉल. लेकिन जियो ऐसे की मिसाल बन जाए, यही तो वक्त है मिसाल बनाने का. क्योंकि चाहिए 5 गेंदों में 9 रन. 5 चेंडू 9 धावा. हीच वेळ. आज तो क्षण. उघडा डोळे पहा नीट. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रत्येकाने दक्ष राहा. लाईनमन तुम्ही सुद्धा दक्ष राहा. दोन्ही पंचांना विनंती आहे दक्ष राहा. तृतीय पंच चतुर्थ पंच दक्ष राहा. फलंदाज आहे विराज हरजकर. आता हा गोल्डन आर्मचा फलंदाज सामना संपवेल का? यावेळेला मात्र 1 धाव मिळते. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. हा वाईड होता. सोडला असता तर नक्की वाईड मिळाला असता. परंतु जर तरला असता नसताला काहीच अर्थ नाही क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू ब्रेक. काय सूर्य गोलंदाजी यार. सॉलिड बॉलिंगचा परफॉर्मन्स हरेश यांच्याकडून. स्विंग स्पिन स्पिन स्पिनचा जादूगार. याच्या बोटामध्ये जादू आहे. रतन नाईनचा हा जादूगार या ठिकाणी सुधीरभाईसाठी काम करत असताना यावेळेला रनआउट होणार का? रनआउट होणार का? आणि फलंदाज बाद. हाराखिरी सामना कुठून कुठे गेलाय. डीजे हीच ती वेळ आहे.
हे मॅजिकल फिगर आहे. फक्त पाहणे औत्सुक्याचं आहे. या एक चेंडूवरती कमीत कमी धावा देणे गरजेचं आहे. कारण तुम्हाला नेट रन रेट जर असेल तर तुम्ही मिळवाल पहिल्या क्रमांकाची खुर्ची, पहिल्या नंबरला जाऊ शकता. हेही लक्षात असू द्या दोन्ही संघाला. नो बॉल पडला चौकार वसूल करा, कारण 5 धावा मिळतील. संधी सोडू नका. आयुष आयुष्यात ना तो चला मोमेंटम बदललाय का आताच्या डिस्कशनने? 1-9 1 वाईड, काही होऊ शकतं. अरे वाईड होता परंतु सुधीर भाई प्रतिष्ठान विजयी होते. लगेचच आपल्याला कळू. वेल डन बॉय सुधीर भाई प्रतिष्ठान. अगदी हातातोंडाशी आलेला मोरेश्वर प्रतिष्ठानच्या हा सामना खेचून आणण्यात यशस्वी ठरले. हा सुधीर भाई प्रतिष्ठानसाठी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला गेलाय. त्यामुळे